नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 14 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि सॉरी या प्रेक्षकांनो, आज जरा मला रिव्ह्यू द्यायला उशीर झाला कारण जेवण खावणं राहिली होती ना म्हणून. तर बघा, आज तुम्हाला वाटलं असेल की मी व्हिडिओ एवढा छोटा का केला, कारण आज झामझूम म्युझिक एवढं होतं की विचारूच नका. त्यात ही महासंगमची खिचडी, डोकं उठलंय प्रेक्षकांनो. असं वाटतंय कधी एकदा सोमवारपासून रेग्युलर एपिसोड सुरू होतील. तुम्हालाही असंच वाटतंय ना? सुरुवातीला बघा, त्या सयाजीराव आणि मैपतचं डिस्कशन दाखवलंय. तो प्रचंड दारू प्यायलेले दोघे जण. आता तो त्याला पुन्हा आग्रह करत असतो दारू पिण्याचा, पण तो मैपत म्हणतो माझ्या पोटात प्रचंड दारू झाली, एखादा मासा सोडला तर गोल 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 फिरेल 2 दिवस. तर असो, बाजूनं मधुभाऊ क्रॉस होणार आहेत आता थोड्याच वेळात. आणि इकडे सौमित्र आणि ऋषिकेश भेटले. म्हणजे सौमित्र गेलाय जेलमध्ये भेटायला ऋषिकेशला त्याची जमानत करायची आहे, पण ती होत नाहीये कारण होळीमुळे 2 दिवस कोर्टाला सुट्टी, असं सौमित्र त्याला सांगतोय. मग आता ऋषिकेश म्हणतो अरे 2 दिवस मी जेलमध्ये राहू का? मग सौमित्र म्हणतो सॉरी यार दादा, आता मी सध्या काही करू शकत नाहीये, पण मी बघतो काही करता आलं तर. पण मला एक सांग, त्या वेपनवर तुझे कसे काय फिंगरप्रिंट्स होते? मग ऋषिकेश म्हणतो अरे ते मला काहीच कळलं नाही रे, माझा काय संबंध या सगळ्या गोष्टी? आणि काय रे सौमित्र, आधीच या पोलिसांनी विचारून हैराण केला, तर तूही परेशान करणार आहेस का मला? सौमित्र म्हणतो दादा टेन्शन नको घेऊस, अरे तुझ्या चांगल्यासाठीच विचारतोय मी. दादा हे सगळं तुझ्यासाठी कठीण होईल रे, प्लीज मला जर कळलं तर मी काही करू शकेल. ऋषिकेश म्हणतो मला काहीच माहिती नाहीये रे, फक्त एवढंच सांगतो की मी नानांना मारलेलं नाहीये, मी असं काही केलंच नाहीये, पण नक्कीच कोणीतरी माझ्यासाठी सापळा रचला असणार आहे. हे सगळं घडवून आणलं जातंय रे सौमित्र म्हणतो दादा असं जर असेल ना तर तुला सोडवणं मुश्किल होईल रे. तर असो, आता या ऋषिकेशला आलंय टेन्शन. आता सयाजीराव विचारतो मैपतला की त्या ऋषिकेशला कसं काय तू अटक करवायला लावली? नाही म्हणजे त्याचे फिंगरप्रिंट कसं काय आले त्या अवजारावर? मग मैपत म्हणतो अरे माझं प्लॅनिंगच तसं होतं. मग सयाजीराव त्याला विचारतो कसं घडवलं कसं तू? मग मैपत सगळी स्टोरी सांगतो. अरे सोपं होतं, तुझ्या गावात मी आधीच एक माणूस पाठवला, आता हा इथे प्रसंग आपल्याला त्यांनी दाखवलाय. ऋषिकेश फोनवर एका ठिकाणी बोलत असतो कोपऱ्यावर, तर मुद्दाम एक म्हातारा त्याच्यासमोर असा पडतो खाली, रदर पडायचं नाटक करतो. ऋषिकेश त्याच्या जवळ जातो धावून, आणि मग तो माणूस मुद्दाम ऋषिकेशला असं दाखवतो की त्याला खूप लागलंय, खूप मेहनत करून आलाय तो. आता ऋषिकेश दयेपोटी त्याला पाणी वगैरे पाजतो. का हो काका, त्रास होतोय का तुम्हाला? आता तो माणूस असा दाखवतो की तो खूपच बिचारा गरीब माणूस आहे. ऋषिकेश त्याला पाणी वगैरे देतो आणि म्हणतो काका हे घ्या तुमची पिशवी. आता त्या पिशवीमध्ये जे अवजार आहे ना त्यावर ऋषिकेशचे फिंगरप्रिंट्स काहीसे असे घेण्यात आलेले आहेत. ऋषिकेशने त्या माणसाला ती पिशवी दिली ना सगळे त्या अवजारं भरून. आता ते फिंगरप्रिंट्स अशा पद्धतीने ऋषिकेशचे त्या अवजारावर आलेले आहेत. तर हा माणूस मैपतने प्लॅन केलेला होता. तर आता मैपत मोठ्याने हसतोय हा प्लॅन सगळं त्या सयाजीरावाला सांगून. इकडे बिचारी जानकी, कालच म्हटलं मी तिला घरचं झालं थोडं आणि व्याहाने धाडलं घोडं. बिचारी मधुभाऊंना शोधत इकडे तिकडे फिरतीये. इकडे हा मैपत म्हणतो अरे दोस्ता काळजी करू नको, जो आपल्या दोस्ताला नडला त्याला आपण कायमचा संपवला. या दोघांचं डिस्कशन इतकं विचित्र दाखवलंय ना प्रेक्षकांनो. पण असो, आता मधुभाऊ असे फिरतायत. आता जानकी एका पॉइंटला मधुभाऊंना शोधते आणि नेमके मधुभाऊ मैपत आणि या सयाजीला क्रॉस होणार असतात. तेवढ्यात ही जानकी त्या मधुभाऊंना अशी बाजूला नेते. पण दारूच्या नशेत असल्यामुळे मैपत आणि सयाजीला काही कळत नाही. तर आता पुढच्या सीनमध्ये बघा, ही शरयू आलेली आहे तिच्या माहेरी. आता सारंग इतका कुठे बोलतोय त्या शरयूला. सारंगला आज आग लाव्या म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. सारंग त्या शरयूला सांगतोय अगं ताई हे सगळं त्या ऋषिकेश दादानेच केलेलं आहे. शरयू म्हणत असते नाही रे नाही, काही पण काय सांगतोय सारंग. तर अगं अरे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाने काय नाही केलंय घरासाठी आतापर्यंत? सारंग म्हणतो इथेच तर फसली ना तू. अगं तुला माहिती नाहीये, त्या जानकीला कळलं की नाना आता बरे झाले. तुला माहितीये का नाना चालायला लागले, बोलायला लागले ते. आता शरयू म्हणते नाही रे मला यातलं काहीच माहिती नव्हतं. सारंग म्हणतो म्हणूनच त्या जानकीने हा सगळा गेम केलाय. नाना तिचं नाव सांगतील ना म्हणूनच हे सगळं केलंय त्या दोघांनी मिळून. आता शरयू म्हणते नाही रे नाही, असं काय बोलतोयस रे सारंग? आपली जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा ते असं करणं शक्यच नाहीये. माझा विश्वास नाही बसत आहे या सगळ्या गोष्टींवर. सारंग तू जे बोलतोयस ना ते सगळं खरं नाहीये.
सारंग म्हणतो तुला माझं खोटं वाटत असेल तर विचार ना. अगं ताई जरा मोठी हो, तू अजून लहानपणातच अडकलेली आहे का? अगं सत्य बदलत नसतं. अगं जरा मोठी हो ताई, त्यांनी असं का केलं, कोणाच्या सांगण्याहून केलं ना ते मी तुला सगळं सांगतो. शरयू म्हणत असते की आपण लहानपणापासून एकत्र राहिलेलो आहे, असं नसेलच माझा ऋषिकेश दादा, म्हणून सारंग तिला काय पण सांगतो. बरं आता बघा प्रेक्षकांनो, पुढच्या सीनमध्ये बघा, सारंगने एवढी खोटी स्टोरी ऐकवली आहे ना तिला की विचारूच नका. म्हणजे ऐश्वर्यासोबत राहून वाढ नाही पण गुण बरोबर लागलाय सारंगला. आता इकडे ही जानकी या मधुभाऊंना बाजूला नेते, तिच्या घरी घेऊन जाते ती, म्हणजे जरा बाहेर येते अंगणात आणि मधुभाऊंना रिक्वेस्ट करते की मधुभाऊ असा वेडेपणा करू नका, अहो माझ्यासाठी आणि सायलीसाठी तरी पळून जाऊ नका. आता ऐश्वर्या या दोघांचं बोलणं ऐकते आणि ती विचार करते, अरे हा म्हातारा कोण आहे, हा म्हातारा कोणीतरी महत्वाचा माणूस दिसतोय. ऐश्वर्याने या दोघांचं बोलणं रेकॉर्डही केलंय आणि मधुभाऊंचा फोटो सुद्धा काढलाय. आता इथून पुढे जानकी मधुभाऊंशी जे काही बोलते ना ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये, नुसतं आपलं त्यांचे हातवारे दाखवलेत आपल्याला. म्हणून म्हणलं प्रेक्षकांनो की आजचा रिव्ह्यू ना जरा छोटा झाला. आता काय काही जण खूप स्लोली सांगतात म्हणून त्यांचे मोठे व्हिडिओ होतात. सारंगने जी फेक स्टोरी सांगितली आहे ना शरयूला ती ऐका. सारंग म्हणतो, अगं ताई तुला माहिती आहे का, जानकी वहिनी जेलस फील होते. शरयू म्हणते जानकी वहिनी कशाला जेलस फील होईल. मग सारंग काय बोलतो माहिती का, अगं ऐश्वर्यावर जेलस फील करते ती, ऐश्वर्या खूप हुशार आहे ना तिच्यापेक्षा. अगं ती घाबरली ऐश्वर्या घरात आली म्हणून. त्या दिवसापासून जानकीने मुद्दाम ऐश्वर्या त्रास द्यायचा प्रयत्न केला, उचापत्या करायचा प्रयत्न केला. ऐश्वर्याला हरवायच्या नादात तिने नानांना जिन्यावरून खाली ढकललं ग. शरयू म्हणते काय, पण त्यासाठी तर आपण त्यांना घराबाहेर काढलं होतं ना. सारंग म्हणतो, अगं पण ते आले ना पुन्हा या घरात, पूर्वीसारखा त्यांना मान कुठे होता, म्हणून तर त्यांनी असं केलं ना. ऐश्वर्याचा काटा काढण्यासाठी त्यांनी हे सगळं मुद्दाम केलं. आता शरयू म्हणते काय, म्हणून त्यांनी नानांना मारलं. काही पण काय बोलतोय सारंग, कन्फ्यूज नको करूस मला. अरे जानकीने ऐश्वर्याचा काटा काढायचा आणि ऋषिकेश दादांनी नानांना मारायचा काय संबंध आहे. सारंग विचार करतो, ही शरुताई तर काही मानायलाच तयार नाहीये. सारंग काहीतरी कर, गुंडाळीला गुंडाळ. शरयू म्हणते, अरे बोल ना आता, काही पटतंय का तुला. अगं शरुताई तुला माहिती नाही, तू नसते घरात, मी असतो ना घरात, मी बघतो ना काय होतंय ते. अगं नाना बरेच झाले ना आपले, म्हणून जानकीला भीती वाटली, नाना तिला एक्सपोज करतील म्हणून जानकीने त्यांचा काटा काढला ग. अगं शरुताई त्या जानकी वहिनीने विषारी काढा आणला होता आपल्या नानांना द्यायला, आजीला विचार तू खोटं वाटत असेल तर. आता ही शरयू म्हणते, बाप रे कधी. सारंग म्हणतो, अगं हो, नानांना देण्यासाठी तिने तो काढा आणला होता खास, आजीने स्वतःच्या हाताने तो चोरला म्हणून नाना वाचले आणि तिचा असा प्लॅन होता की नानांना मारायचं. तिने मुद्दाम केलं हे सगळं. तुला माहितीये जानकी वहिनी पट्टी पडवण्याच्या बाबतीत किती हुशार आहे. दादा तिच्या प्लॅन मध्ये सामील झाला ग आणि त्याने बरोबर तिचं ऐकलं आणि आम्ही इथे नसताना नानांना त्याने बरोबर उचललं. आणि आता लगेच शरयू त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, नाही सारंग आता काही बोलू नकोस पुढे. सारंग म्हणतो, अगं खरं सांगतोय मी तुला हे सगळं ताई. आता लगेच शरयू म्हणते, सारंग हे जर खरं असेल ना तर मी त्या जानकी वहिनीची आणि त्या ऋषिकेश दादाची चामडी सोलून काढेल. शरयू कोणावर गेलीये तुम्हीच सांगा आता प्रेक्षकांनो. सारंगला फार मज्जा आली आहे. सारंग आता खूप असं छान फील करतोय की चला मी माझ्या बहिणीला उल्लू बनवलं, शेवटी माझ्या पार्टीत आणलं. पण आता अवंतिका येते तिथे आणि म्हणते, काय शरयूताई हे, अगं एवढ्या हलक्या कानाची कशी काय निघालीस ग तू. अगं तू या लोकांवर विश्वास ठेवतेस, ज्यांनी तुझा विश्वासघात केला. अगं जानकी वहिनीने आणि ऋषिकेश दादाने कायम तुझी मदत केली ग, तुझ्या बिझनेससाठी त्यांनी दिले तुला पैसे, या दोघांनी तुझा विश्वासघात केला होता ग. आता लगेच शरयू म्हणते, अगं तू वकील आहेस म्हणून त्यांची बाजू घेऊ नकोस. अवंतिका म्हणते, घेईल मी त्यांची बाजू, कारण त्यांची बाजू सत्याची आहे. माझा पूर्ण विश्वास आहे की वहिनी आणि दादा असं करूच शकत नाही. खरेपणाची निर्दोष सुटका होणार आणि खोट्याला फाशी होणार. शरयूताई दिसेल तुम्हाला हा निकाल, आम्ही लवकरच लावू. आता शरयू त्या अवंतिकाकडे बघतच राहते आणि अजूनही तिच्या मनामध्ये टू बी और नॉट टू बी सुरूच येते. एकीकडे सारंगला पाहते, एकीकडे शरयू अवंतिकाकडे बघते, पण तरी सुद्धा तिला खरं खोटं काय ते अजूनही समजेना. पण असो, आता बघा जानकीने मधुभाऊंना त्या आउट हाऊसमध्ये आणलंय आणि त्यांना रिक्वेस्ट करते की मधुभाऊ प्लीज आता तुम्ही कुठेही जाऊ नका, बसा बरं इथे, पाणी वगैरे प्या. आता ती पाणी पिणी देते मधुभाऊंना, तिथे बसवते खाली आणि त्यांना म्हणते पाणी घ्या मधुभाऊ. पण मधुभाऊ पाणी पण प्यायला तयार नसतात. मग जानकी म्हणते, असं काय करता मधुभाऊ, लेकीने काळजी घेतली तर चालते पण रागवलेलं चालत नाही का, असं नका न करू मधुभाऊ, मी तुम्हाला जास्ती बोलले का, सॉरी. आता तिकडनं ऐश्वर्या बघते जानकीला खिडकीमधनं. जानकी कोणाशी बोलते हे ऐश्वर्याला म्हणजे ऐकायची खूप उत्सुकता असते.
जानकी म्हणत असते की मधुभाऊ माझ्याकडनं काही चुकलं का? मग आता मधुभाऊ म्हणतात, नाही ग जानकी, अगं चूक माझ्याकडनं झाली आहे, माझ्यामुळे तुझ्या सासरी खूप प्रॉब्लेम झाले ना ग. मग आता जानकी म्हणते, नाही हो मधुभाऊ, तुमच्यामुळे काहीही झालेलं नाहीये, विश्वास ठेवा माझ्यावर, तुम्ही उगाचच गैरसमज करून घेतलाय, तुमचा काहीही दोष नाहीये, मी नानांना शोधून आणेल, पण तुम्ही असं पळून जाऊ नका ना. अहो त्यामुळे तुम्हालाच त्रास होईल, आमचं कसं व्हायचं मग? एकीकडे नाना, दुसरीकडे तुम्ही, मी काय करू सांगा बरं, माझी किती धावपळ होतीये. आता मधुभाऊंना ते पटतं. मग जानकी म्हणते, मधुभाऊ तुम्ही सुखरूप आहात इथे आणि मला वचन द्या बरं, इथून पुढे तुम्ही कुठेही जाणार नाही, तुम्हाला मला शोधावं लागेल असं तुम्ही काहीही करणार नाही. त्यावर जानकीला ते वचन देतात की हो जानकी, आता मी नाही जाणार कुठे. आता जानकी म्हणते, बघा हा मधुभाऊ, लेकीला शब्द दिलाय, आता शब्द मोडलात तर मी रुसेल हा तुमच्यावर. आता ती त्यांना म्हणजे म्हणते की बरं बरं मधुभाऊ, मी निघते आता, या सगळ्यामध्ये बराच वेळ झाला, मी आता निघते, घरी वाट बघत असतील सगळे माझी. असं म्हणून जानकी आता फोन करते, म्हणजे मेसेज करते ती सायलीला की सायली काळजी करू नकोस, मधुभाऊ सापडलेत आणि ते आहेत इथे निवांत, मी तुला नंतर फोन करते असा व्हॉइस मेसेज तिने या सायलीला पाठवलेला आहे. तर आता बघा जानकी निघते आणि मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ दार लावून घ्या, तुम्ही कडी लावा, मग मी जाते. मधुभाऊ म्हणतात, बरं बाई लावतो कडी. आता जानकी इकडे तिकडे बघते, कोणी नाहीये ना, आणि पटकन आता तिथून निघून जाते. पण आता मधुभाऊ कडी लावल्यानंतर ऐश्वर्या येते आणि दरवाजा वाजवते. मधुभाऊंना असं वाटतं की कोण आलं असेल, जानकी तर आत्ता गेली. आता मधुभाऊ म्हणतात, हो हो आलो, कोण आलंय म्हणून मधुभाऊ दरवाजा उघडतात. आता दार उघडून बघतात तर काय, समोर वेगळीच कोणीतरी बाई आहे. आता ही ऐश्वर्या सांगते बरोबर ओळख स्वतःची. ऐश्वर्या म्हणते, नमस्कार, मी जानकी त्यांची छोटी जाऊ आहे, म्हणजे मी त्यांची छोटी जाऊ आहे आणि त्यांनी मला पाठवलं तुमच्या खोलीमध्ये पाणी आहे की नाही ते बघायला. तुमच्या खोलीमध्ये पाणी आहे ना यशवंत भाऊ? आता लगेच हे म्हणतात मधुभाऊ, अहो नाही, माझं नाव मधुभाऊ, यशवंत भाऊ नाही. त्यावर ही ऐश्वर्या म्हणते, ओ अच्छा सॉरी, माझ्या लक्षातच आलं नाही, मी अचानक यशवंत भाऊच बोलून गेले, सॉरी, पण आमच्या जानकी वहिनी खूप चांगल्या आहेत. मग मधुभाऊ म्हणतात, हो ना, जानकी खूप काळजी घेते माझी. ऐश्वर्या म्हणते, हो हो काही हरकत नाही मधुभाऊ, तुम्हाला काही लागलं तर सांगा, दार लावून घ्या बरं का घट्ट, मी गेल्यानंतर कडी व्यवस्थित लावा. मधुभाऊ म्हणतात, हो 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 लावतो. आता मधुभाऊंनी दरवाजा लावून घेतलाय. ऐश्वर्या आता विचार करायला लागते की या मधुभाऊची कुंडली काढायलाच हवी, असा विचार करून आता तिने तिच्या डॅडाला फोन लावलाय बरं का. ऐश्वर्या आता तिच्या वडिलांना फोन करते आणि म्हणते, डॅडा तू कुठे आहेस? आता तिचे वडील म्हणतात, अगं मी आहे बाहेर, काय काम आहे सांग, बोल. आता ती म्हणते, डॅडा तू पिलायस का, खूप ड्रिंक केली आहेस का तू? आता सयाजीराव म्हणतात, अगं माझा मित्र मैपत भेटला होता, त्याच्यासोबत जरा लिटिल पिली मी. त्यावर ऐश्वर्या म्हणते, हां तुमचं लिटिल माहिती आहे, पण माझं ऐका, मला एकाची कुंडली काढायची आहे, तुम्हाला मी नाव सांगते त्याचं. आता सयाजीरावांच्या हातातनं फोन खाली पडतो. ते म्हणत असतात, काय, कोणाचं नाव, कोणाची कुंडली? आता त्यांना काही समजे ना. ऐश्वर्या मधुभाऊ असं तिकडनं ओरडत असते. सयाजीरावांना फोन पण सापडे ना, पण सापडतो त्यांना, ते दारूच्या नशेत असल्यामुळे त्यांना काही सुचत नाही असं दाखवलंय. ऐश्वर्या म्हणते, ऐकू येतंय का डॅडा? सयाजीराव म्हणतो, हो ऐकू येतंय, बोल तू. ऐश्वर्या म्हणते, मधुभाऊ नावाच्या माणसाची कुंडली मला काढायची आहे. मग सयाजीराव ओरडतो तिच्यावर अचानक आणि म्हणतो, तुला डोकं आहे का, काय बोलते का तू मला? मी असे जासूसी फिसूसी करत नसतो, मला असे फालतू कामं सांगू नको तू, मला अशी कामं सांगायचे नाही ऐश्वर्या, मला माझ्या दोस्ताचं काम करायचं आहे, त्या एका माणसाला मला शोधायचं आहे. ऐश्वर्या म्हणते, डॅडा ते काम नंतर करा, मी सांगितलेलं काम आधी करा, डॅड करणार आहे माझ्यासाठी एवढं काम. आता सयाजीराव म्हणतात, हो मला फोटो पाठव त्या माणसाचा. मग ऐश्वर्या म्हणते, हो डॅडा मी लगेच फोटो पाठवते. आता ऐश्वर्याने तिच्या मोबाईलवर जे व्हिडिओ रेकॉर्डिंग केली आहे ना, तो फोटो ती सयाजीरावांना पाठवते. आता सयाजीराव तो फोटो बघतात, पण त्यांना दारूच्या नशेत असल्यामुळे ते कळत नाही, ते पुन्हा फोटो बघत असतात. आता ऐश्वर्या विचार करते, जानकीने कितीही लपाछपी केली तरी मी या म्हाताऱ्याची कुंडली शोधणारच. नेमकं या म्हाताऱ्याचं आणि म्हणजे या मधुभाऊचं आणि त्या जानकीची कोणती महायुती सुरू आहे ना, ते मी शोधून काढणारच. ऐश्वर्या आता असाच विचार करते आणि आता ती त्या मधुभाऊंना किडनॅप पण करते बरं का प्रेक्षकांनो, पण तो भाग तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे. आता बघा, पहाटे सुमित्राबाई उठल्यात, पण त्यांच्या डोक्यावर जरा परिणाम झालाय असं दिसतंय. जानकी बघतच राहते, घरचे सगळे थक्क होतात.
त्या अगदी लहान मुलासारखं करत असतात. होळी रे होळी, पुरणाची पोळी, चला चला आला का कामाला, बुरा न मानो होली आहे. रंग वगैरे पण घेतलेत त्यांनी हातामध्ये आणि प्रत्येकाला रंग लावतात. सौमित्र, जानकी सगळे सुमित्राबाईंकडे बघतच राहतात. त्या सारंगला म्हणतात, काय रे सारंग, अरे आई कुठे गेली आहे? सारंग म्हणतो, अगं आई अशी काय करतेस तू? आता सुमित्राबाई म्हणतात, अरे आई कुठे गेली? त्या सारंग म्हणतो, अगं आई आजी कोकणात गेली सकाळीच. सुमित्राबाई म्हणतात, अशी कशी गेली ती आणि कोणाला सांगितलं नाही, काही नाही ते? सारंग म्हणतो, अगं आई मला सांगून गेली ना ती. सुमित्राबाई म्हणतात, तू काय या घरातला मोठा आहे का? मी मोठी आहे ना. आता ऐश्वर्या हळूच सारंगच्या कानात विचारते, काय झालं हो, यांनी भांगबिंग तर नाही ना पिली? आता सुमित्राबाई म्हणतात, अशी कशी गेली आई? तुला विचारलं मला न विचारता गेलीच कशी काय? आता सारंग म्हणतो असतो, आई अगं अशी काय करते ग आई? आता त्या जानकी जवळ जातात आणि म्हणतात, जानकी अशी उभी का? अगं आवर लवकर लवकर, आपल्याला पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे. मी डाळ भिजत घातली आहे बरं का. आता तू आणि मी दोघी मिळून पुरणाच्या पोळ्या करूयात. आता यांना काही सुचत नसतं, म्हणजे थोडंसं जरा डोक्यावर परिणाम झाल्यासारखं करतायत त्या. मग आता ही शरीर येते आणि म्हणते, अगं आई असं काय करतेस? अगं आई भानावर ये जरा. सुमित्राबाई म्हणतात, अगं शरीव काय बोलतेस तू? शरीव म्हणते, अगं आई आपल्या घरात काय घडलंय, घटना काय घडली आहे, प्रसंग काय आहे, तुला सण कसा साजरा करायचा आहे? आता सुमित्राबाई म्हणतात, काय झालं आपल्या घरामध्ये, काय झालं? शरीव म्हणते, अगं आई नाना आता या जगात नाही आहेत. आता सुमित्राबाई लागतात रडायला आणि शरीवला म्हणतात, काय बोलतेस तू शरीव, वेडी झाली आहेस का? आता शरीव पुढे म्हणते, नानांच्या खुनाच्या आरोपाखाली त्या ऋषिकेश दादाला अटक झाली आहे. आता मात्र जानकी तिला ओरडत असते, पण या सुमित्राबाई मोठ्याने हसायला लागतात. आता अचानक आता सगळ्यांना कळतच नाही काय झालं यांना. आता त्या म्हणतात, अगं ए शरीव, तू न सुधारणारच नाही, वेळ काय काळ काय, बोलतेस काय तू अशी वेड्यासारखी? नानांबद्दल वाटेल ते बोलतेस, ऋषिकेश बद्दल पण अभद्र बोलतेस, काय बोलतेस हे तू? शरीव म्हणते, अगं आई तुला कळत काही नाहीये, अगं आपले नाना मेलेत. आता असं म्हणल्यावर या सुमित्राबाई साणकन कानाखाली वाजवतात त्या शरीवच्या. ऐश्वर्या तिचा गाल वाचवते. मग आता ही जानकी म्हणते, अहो आई असं काय करताय? सुमित्राबाई म्हणतात शरीवला, लाज नाही वाटत तुला असं बोलायला? अगं काही पण बोलतेस, नाना केव्हाचे तयार होऊन बसलेत आतमध्ये. अगं त्यांना होळी खेळायची आहे, पांढरा शर्ट घालून तयार आहेत ते मगाचपासून. ऐश्वर्या म्हणते, त्यांच्या नावानं आंघोळ करायची वेळ आली, काय करताय हो आई तुम्ही? आता लगेच जानकी म्हणते, काय बोलतेस तू ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते, बरोबर बोलते मी, भानावर आणा त्यांना. अहो तुम्हाला सांगते मी, पागलच्या हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगा सासूबाईंना. अहो उद्या या शरुताईनं मारलं, उद्या आपल्याला सुमित्राबाई त्या ऐश्वर्याच्या अंगावर जातात. तेव्हा जानकी म्हणते, आई शांत व्हा. मग सुमित्राबाई म्हणतात, हे खोटं आहे ना? जानकी त्यांना म्हणते, नाही आई हे सगळं खरं आहे. आणि हा एपिसोड संपवला त्यांनी. आता पुढच्या भागात जानकी ऋषिकेशला भेटायला जाते. तेव्हा ऋषिकेश तिला म्हणतो, दुःख करू नकोस, काहीही झालेलं नाहीये, आपल्या फॅमिलीसाठी होळी जानकी कधीही हारणार नाहीये, माझी जानकी आहेस तू. आणि आपला एका विश्वासावर एवढा डोलारा आपण उभा केलाय जानकी. आता होळीचा सण उत्साहात साजरा कर आपल्या घरासाठी. आता या शरीवला सांगितलंय ऐश्वर्याने की आपल्या आउट हाऊसमध्ये एक माणूस आहे. आता शरीव म्हणते, कोण असेल तो माणूस? आणि मधुभाऊ किडनॅप झालेत. तर ऋषिकेश आणि अर्जुन दोघे मिळून मधुभाऊंना सोडवणार आहेत. आता रविवारपर्यंत हा तमाशा रंगणार आहे प्रेक्षकांनो. पण असं वाटतं बरे होते सिंगल एपिसोड, उगाचच एवढी खिचडी केली, सांगायला एवढं कन्फ्यूज होतं ना. पण या सगळ्यात जानकीला गोळी लागणार आहे. तर बघत राहू पुढे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये पुढे काय काय घडतंय. प्रेक्षकांनो आज आत्ता आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेत. खरंच अभिनंदन तुम्हा सगळ्यांचे सुद्धा. आपली 1 लाखाची फॅमिली पूर्ण झाली आहे. तशी मी तुम्हाला पोस्ट टाकेनच, पण तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज आपल्या चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेत. 1 टप्पा पूर्ण केला आहे, अजून बराच पल्ला गाठायचा आहे. बघूयात, देवाच्या मनात असेल तर तेही पूर्ण होईल. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या शुभेच्छा. आजचा रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट करून कळवा. तुमच्या कमेंटची मी नेहमीच वाट बघत असते. भेटूया उद्या. धन्यवाद.